नमस्कार, जय भीम, जय संविधान। आज 75वा प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त सगळ्यांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा। एक महत्वाची गोष्ट संविधानाबद्दल हा दिवस का आहे त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येते की कुठल्याही देशात तुम्ही जाऊन बघा, जगाच्या पाठीवर राष्ट्रीय सण एकच असतो कुठला तरी एकच दिवस साजरा केला जातो। पण आपल्याकडे 2 दिवस साजरे केले जातात, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस। का असे वेगळे 2 दिवस आहेत? ते यासाठी की आपल्या पूर्वजांनी, आपला देश घडवणाऱ्या महामानवांनी फक्त इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी लढाई नव्हती केली। हा देश कसा घडला पाहिजे, हा देश असा घडला पाहिजे की गरीबातला गरीब, वंचितातला वंचित, दुर्बळातला दुर्बळ पण ताठ मानेने, स्वाभिमानाने जगायला पाहिजे। त्यांना भी विकास करायला तेवढीच संधी मिळाली पाहिजे। असा देश आपल्याला घडवायचा आहे आणि असा देश घडवण्यासाठी जो रस्ता दाखवणारा ग्रंथ आहे तो भारतीय संविधान त्या दिवशी मान्य झाला। त्याचं महत्त्व जनतेपर्यंत पोचावं आणि जगापर्यंत पोचावं, त्याच्यासाठी हा संविधान ज्या दिवशी स्थापन झालं, देशात अंमलात आलं, तो प्रजासत्ताक दिन आपण पाळतो। जगाच्या पाठीवर कुठलाही देश नाही पाळत, आपण पाळतो कारण आपण संविधानाला तेवढं महत्त्व देतो, लोकशाहीला तेवढं महत्त्व देतो। संविधान का महत्त्वाचं आहे? आपला देश जगातला सर्वात जास्त विविध देश आहे। आपल्या देशामध्ये वेगवेगळे धर्म, जाती,